नमस्कार, मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत. केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेला यूजीसी अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड सध्या देशभरात चर्चेचा आणि तीव्र वादाचा विषय ठरतोय. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक विधान यासारख्या वैयक्तिक कायद्यांमध्ये सर्व नागरिकांसाठी एकच समान नियम लागू करण्याचा हा कायदा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आतापर्यंत विविध धर्मांसाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे अस्तित्वात होते, मात्र यूजीसी लागू झाल्यावर हे सर्व कायदे रद्द होऊन एकाच समान नागरी कायदा देशभरात लागू होणार आहे. बीजेपी आणि केंद्र सरकारचा दावा आहे, यूजीसी मुळे समानता, न्याय आणि घटनात्मक मूल्ये अधिक बळकट होतील. विशेषतः महिलांना न्याय मिळेल, लैंगिक समानता प्रस्थापित होईल आणि धर्मांतरित भेदभाव संपुष्टात येईल, असा सरकारचा युक्तिवाद आहे. सरकारच्या मते या कायद्यांमुळे महिलांना समान हक्क मिळतील, घटस्फोट, वारसा आणि बहुपत्नीत्वासारख्या प्रथांवर नियंत्रण येईल. तसंच देशात एकच समान कायदा अस्तित्वात आल्यानं कायदेशीर सुसंगत निर्माण होईल. एक देश एक कायदा ही संकल्पना यामुळे अधिक मजबूत होईल, असा सरकारचा दावा आहे. विशेषतः मुस्लिम, ख्रिश्चन आणि आदिवासी समाजातील महिलांना या कायद्याचा थेट फायदा होईल, असंही सरकारकडून सांगितलं जात आहे. यूजीसी हा बीजेपीचा वैचारिक अजेंडाचा महत्वाचा आणि दीर्घकाळापासूनचा भाग मानला जातो, मात्र विरोधकांचं मत याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. या कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जाते. अल्पसंख्याक समुदायांच्या परंपरा, रूढी आणि सांस्कृतिक ओळख धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा आरोप विरोधक करतात. विशेषतः आदिवासी समाजाच्या परंपरागत रूढी परंपरांवर यूजीसी मुळे मोठा परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. सरकारकडून कोणतीही व्यापक चर्चा किंवा सर्वसंमती न घेता हा कायदा जबरदस्तीने लादला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या कायद्याचा सर्व स्तरांतून विरोध होताना दिसतोय. या कायद्याच्या विरोधात लोक रस्त्यावरही उतरले, मात्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते यूजीसी मुळे बीजेपीला बहुसंख्य मतदारांचं पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवाद, समान कायदा आणि मजबूत नेतृत्व या मुद्द्यांवर बीजेपी आपली राजकीय पकड अधिक मजबूत करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून एक महत्वाचा राजकीय निर्णयही मानला जातोय. यूजीसी हा फक्त कायद्याचा विषय नाही, तो सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पातळीवर मोठा बदल घडवणारा निर्णय. विशेष म्हणजे या कायद्याला काही प्रमाणात पक्षांतर्गत स्तरावरही विरोध होताना दिसतोय. हा कायदा खरोखरच समानता आणि न्याय देणारा आहे की समाजात नवीन लदरी निर्माण करणार आहे, याचं उत्तर येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र यूजीसी मुळे देशातील राजकारण तापलंय. हा विषय आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.